सुरू करू का? आज रोजी धाराशिव, लातूर, बीड या स्थानिक स्वराज्य विधान परिषदेच्या या जागेसंबंधी महायुतीकडून मी आज या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। विशेष करून महायुतीतले आमचे सर्व घटक पक्षाची सगळी व्यक्ती, बाबासाहेब पाटील मंत्री महोदय आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, अभिमन्यू पवार साहेब उपस्थित आहेत, विक्रम काळे साहेब उपस्थित आहेत, आमचे जिल्हा खास आमचे या मतदारसंघातील पूर्वीजनी प्रतिनिधित्व केलं आणि आज ते सध्या बीड जिल्ह्यामध्ये आमदार आहेत, ते सुरेश धस साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, काळे साहेब उपस्थित आहेत, राणा पाटील उपस्थित होते, आत्ताच ते इथं थांबलेत बाहेर, आणि कराड साहेब त्या ठिकाणी म्हणजे गर्दीमुळे इथं पोहोचू शकले नाहीत, तेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत, अरविंद पाटील पण आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होते। असं आम्ही सर्वांनी मिळून महायुतीकडून या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। आणि मला वाटतं आपल्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच लोकांना, जनतेला सांगू इच्छितो की आज देशामध्ये आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपले राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन साहेब आणि शहा साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये आज भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे। आणि त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये जे आमची महायुती आहे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवारताई आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय चांगलं वातावरण या राज्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। महायुती म्हणून आता उमेदवारी अर्ज दाखल केला आपण, मात्र शिवसेना इथं दिसत नाहीये। महायुतीचे किती मतदार आहेत आणि आपला महायुतीचे उमेदवार म्हणून मी आपल्याला एवढंच अगदी नम्रपणानं सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि मी एवढंच सांगू इच्छितो की मतदाराची संख्या फार मोठी आहे। तुम्ही पण बघा आणि तुम्हाला उद्याच तुम्हाला मी मतदाराच्या यादीप्रमाणे सांगतो, जवळजवळ चांगली संख्या आमची आहे आणि म्हणून आम्ही बहुमतानं या ठिकाणी विजयी होऊ हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो। अरविंद निलंगेकर हे नाराज आहेत असं समजतं आणि इतिहास पाहिला तर ते ऐनवेळी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, काय सांगा? नाही, मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आमच्यामध्ये कुणाचीच नाराजी नाही। आम्ही सर्वांनी मिळून उमेदवारी मागितली होती आणि आता सर्वांच्या संमतीनंच आम्ही या ठिकाणी सगळे या निवडणुकीकडे पाहतो। आणि हे शिवसेना जिल्हा प्रमुख पणुरे आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। अजून कोण पाहिजे असेल तर सांगा, आम्ही सांगू। समाज माध्यमातून देखील नाराजी व्यक्त करण्यात सांगू इच्छितो की मला ही उमेदवारी मिळणं, एवढ्या मोठ्या पक्षाच्या वतीनं उमेदवार म्हणजे माझं भाग्य आहे आणि म्हणून महायुतीकडून आज ते मी अजूनही परत आपल्याला सांगू इच्छितो। नाराजी ही कुठलीच नाही आणि हे सगळं तुम्ही चित्र पाहिल्यानंतर एवढं आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं धन्यवाद